नमस्कार. MP सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता कंबाईन परीक्षा जवळ आलेली आहे, ग्रुप बी ग्रुप सी. तसेच तुम्ही इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा तयार करत असाल तर करंट अफेअर हा विषय सगळीकडेच येतो. मात्र तुमचं करंट अफेअर झालं नसेल किंवा तुम्ही वाचूनही तुमच्या करंट अफेअर लक्षात राहत नसेल, विशेष म्हणजे पुरस्कार कोणाला किती दिले, काय असे आकडेवारी असते, हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर आपण भन्नाट ट्रिक्सचं करंट अफेअरची एक पेड PDF घेऊन आलेले आहेत, जी तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये 84 21 90 किती 84 21 90 83 84 या नंबर संपर्क केला तर फक्त 49 रुपयात तुम्हाला ती PDF मिळून जाईल. किंवा या नंबरवर तुम्ही 49 रुपयाचे पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट याच नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायचा आणि खाली करंट लिहायचं, मी तुम्हाला PDF पाठवून देईल. आता ह्या PDFमध्ये कशा ट्रिक्स आहेत काय आहेत त्याचा थोडासा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो. तर पहा, पद्म पुरस्कार 2025. तर यामध्ये 7 जणांना पद्मविभूषण दिलेले आहेत. किती 7 व्यक्ती आहेत त्यांना पद्मविभूषण आहेत, 19 व्यक्तींना पद्मभूषण आहेत आणि 113 व्यक्तींना पद्मश्री आहेत. तर ही सगळी आकडेवारी कशी लक्षात ठेवायची पहा. जे पद्मविभूषण सर्वात ह्या पद्मश्री पुरस्कारामध्ये पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण मोठा पुरस्कार असतो, त्यानंतर मिडलला पद्मभूषण असतो आणि छोटा पद्मश्री असतो. तर मग आपण मोठ्याला काय म्हणू, गोल्ड मेडल म्हणू, पद्मविभूषणला आपण गोल्ड मेडल म्हणू, पद्मभूषणला आपण सिल्वर मेडल म्हणू आणि पद्मश्रीला आपण ॲल्युमिनियमचे मेडल असं म्हणू. मग आता पद्मविभूषणला मी गोल्ड का म्हणलं, कारण गोल्डचा जो जी आहे तो ABCDनुसार 7 नंबरला येतो, म्हणजे 7 हे पद्मविभूषण आहेत. त्यानंतर पद्मभूषणला मी सिल्वर म्हटलं कारण सिल्वरचा जो यस आहे तो ABCDनुसार 19 नंबरला येतो, म्हणजे पद्मभूषण किती जणांना दिले तर 19. आणि 113 पद्मश्री याला आपण ॲल्युमिनियम म्हणलं, मग म्हणजे ॲल्यूचा A 1 नंबरला येतो आणि मिनियमचा M ABCDनुसार 13 नंबरला येतो, म्हणजे 113 झाले पद्मश्री. त्यानंतर आता पहा पुढे काय विचारलं आहे, वुमन म्हणजे महिला किती आहेत तर महिला आहेत 23, तर वुमनचा W 23 नंबरला येतो, म्हणून महिला 23 लक्षात ठेवा. त्यानंतर मरणोत्तर आहेत 13, मरणोत्तर म्हणजे मृत्यू पावलेले असं आपण म्हणू, मृत्यू, हे बघा मृत्यू, मग मृत्यूचा M 13 नंबरला येतो, म्हणजे मरणोत्तर 13 व्यक्ती आहेत. आणि टोटल आहेत 139. बघा मागची वेळी जी कंबाईन झाली होती तिला म्हणजे 2024मध्ये टोटल 132 जणांना दिली होती. किती 132 जणांना. तर मागच्या कंबाईन ग्रुप सीला टोटल किती जणांना पद्म पुरस्कार दिले असा प्रश्न विचारलेला आहे. विश्वास जर बसत नसेल तर मागची कंबाईन ग्रुप सीचा पेपर काढा प्रीचा 2024चा, त्याला हा प्रश्न आलेला आहे की टोटल किती जणांना पद्म पुरस्कार दिले, तर त्याचं योग्य आन्सर होतं 32. आणि त्याची पण आपण ट्रिक्स केलेली होती. तर त्याची ट्रिक्स अशी आपण केली होती की काय केली होती, तर त्याची ट्रिक्स अशी केली होती की हे जे पद्म पुरस्कार आहेत याचं जे वितरण आहे ते 32 शिराळ्यामध्ये केलं असं आपण ट्रिक्स केली होती. कुठे 32 शिराळा साताऱ्यामध्ये आहे 32 शिराळा, तिथे त्याचं वितरण केलं होतं अशी आपण ट्रिक्स केली होती. म्हणजेच 32 शिराळा म्हणजे 132 जणांना टोटल दिलं होतं. आणि यावर्षी टोटल किती होतात 7, 19 आणि 113, टोटल 139 होतात. तर याची पण आपण ट्रिक्स अशी केलेली म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये बेरीज करायचं पण ताण येऊ नये, किंवा कारण बेरीज तुम्हाला येत नाही का 7, 19, 13 याची 113 याची बेरीज तरी येतेच ना तुम्हाला, मात्र परीक्षेमध्ये वेळ नसतो ना, हे महत्त्वाचं आहे. तेवढी बेरीज करायला पण आपल्याकडे वेळ नसतो. त्याच्यामुळे मी याची पण ट्रिक्स केलेली आहे, तुम्हाला हे पण टेन्शन ठेवलं नाही. तर याची ट्रिक्स काय केलेली मी, टोटल व्यक्तींची ट्रिक्स अशी आहे की बघा सर्व 139 पद्म पुरस्कार जे आहेत का, त्या सर्व 39 पद्म पुरस्कार व्यक्तींची त्यांच्या गावात मिरवणूक काढली. त्यांना पद्म पुरस्कार भेटला ना, मग पद्म पुरस्कार म्हणजे सगळेच, पद्मभूषण आले, पद्मश्री, सगळ्यांना जो पद्म पुरस्कार भेटला त्या व्यक्तींची त्यांच्या गावात काय केली, मिरवणूक काढली असं आपण ट्रिक्स केलेली. मिरवणूक काढली असं का म्हटलं, कारण मिरवणूकचा M हा ABCDनुसार 13 नंबरला येतो आणि I हा 9 नंबरला येतो, म्हणजे 13 आणि त्यावर 9 किती झाले 139, म्हणून टोटल 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार भेटलेले आहेत. आता हे तर पाहिलं आपण पद्मविभूषण किती, पद्मभूषण किती, पद्मश्री किती. आता आपल्याला हे पाहायचं आहे की पद्मविभूषण जे 7 जण आहेत ते कोण आहेत आणि त्याचे क्षेत्र काय आहे हे पण आपण पाहायचं आणि ते ट्रिक्सनुसार पण लक्षात ठेवायचं आहे. तर बघा यामध्ये जे 7 पद्मभूषण विभूषण आहेत त्यामध्ये जे 3 व्यक्ती आहेत का, त्यामध्ये
देवेंची नावं आहेत बघा, असं लक्षात ठेवा तुम्ही. 3 व्यक्तींच्या नावामध्ये देवेंची नावं आहेत. म्हणजे बघा, एक लक्ष्मी आहे, एक शारदा आहे आणि एक दुर्गा आहे. तर बघा, लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना कलेमध्ये दिलं, हे कर्नाटकचे आहेत. त्यानंतर शारदा सिन्हा या कला आहेत, बिहारच्या आहेत, यांना मरणोत्तर दिलेलं आहे. आज आपण म्हणू शत्रुघ्न सिन्हा, हे बघा शत्रुघ्न सिन्हा कोण आहेत, बिहारचे. तर शत्रुघ्न सिन्हाची बायको असं समजू किंवा आई आपण समजू, कारण शत्रुघ्न सिन्हाची आई कलाकार होती आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून त्यांना मरणोत्तर दिलेलं आहे. त्यानंतर दुर्गा म्हणजे दुव्वर रेड्डी, दुर्गा म्हणजे दुव्वर रेड्डी, हे तेलंगणाचे आहेत आणि हे वैद्य आहेत हे. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली, रेड्याची, हे बघा हे असं समजू आपण, हे डॉक्टरचे हे ढोरांचे डॉक्टर आहेत असं आपण समजू, ढोरांचे डॉक्टर. तर मग त्यांनी काय केलं, एका रेड्याची तेल लावून मालिश केली, कारण रेड्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तर त्यांनी व्यवस्थित त्याला तेल लावलं आणि मालिश केली, पट्टी वगैरे बांधली, असं आपण लक्षात ठेवू रेड्याची. कारण दुव्वर रेड्डी हे त्यांचं नाव आहे आणि त्यांना वैद्यकीय क्षेत्रात दिला आहे आणि ते तेलंगणाचे आहेत. म्हणून आपण ट्रिक काय केली, रेड्याची एका वैद्याने तेल लावून मालिश केली. तेल म्हणजे तेलंगणाचे ते आणि वैद्याने म्हणजे ते वैद्य आहेत आणि रेड्याची, असं लक्षात ठेवा. त्यानंतर वासुदेव नायर हे शिक्षण क्षेत्रात दिलेलं आहे यांना मरणोत्तर. तर याचं पण कसं लक्षात ठेवायचं, शिक्षण घेण्यासाठी शाळेत जात असताना डोक्यात नारळ पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, कारण ते शाळेत जात होते. शाळेत जात असताना नारळ पडला डोक्यात म्हणजे नायर, आणि मग त्यांचा मृत्यू झाला, कारण यांना मरणोत्तर दिलेलं आहे. त्यानंतर जगदीश सिंह खेचर यांना सार्वजनिक व्यवहार चंदीगडमधले आहे ते. तर बघा, जगभर व्यवहार चालतात त्यांचे चांदीपासून बनवलेल्या खेचरांचे. बघा, चांदीपासून खेचर बनवण्याचा व्यवहार आहे यांचा. सार्वजनिक व्यवहार म्हणजे आपण व्यवहार म्हणून नुसतं चांदीचे व्यापारी आहेत असं म्हणू आपण हे, आणि खेचर बनवतात, चांदीचे खेचर बनतात. चांदीचा घोडा, खेचर, असं चांदीचा सिंह वगैरे असं तुम्ही म्हणू शकता काही बी. त्यानंतर कुमुदिनी रजनीकांत लखिया, कला गुजरातमधले येत आहे. आणि ओसामू सुझुकी, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सुझुकी गाडीचे संस्थापक आहेत हे. सुझुकी जपानची गाडी आहे. तर हे यांना पण मरणोत्तर दिलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 3 पद्मभूषण आहेत, ते लक्षात ठेवा, मनोहर जोशी, पंकज उदास आणि शेखर कपूर, बस. त्यानंतर महाराष्ट्रातील 11 पद्मश्री आहेत, फक्त आकडा लक्षात ठेवा, त्यामध्ये काही महत्त्वाचे असेल तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत आणि ही PDF तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.